Good morning, students. Good morning, teacher. Good morning, all of you. Sit down, all of you. तर आज आपण क्लास 7th and unit 2.2 सब युनिट 2 फॅबल्स. 2 फॅबल्स म्हणजे दंतकथा. फॅबल्स म्हणजे दंतकथा. दंतकथेवर आधारित आपण आज लेसन घेणार आहोत. तुम्हाला मी छोटीशी छान स्टोरी सांगते. दंतकथा म्हणजे जुन्या काळी ज्या गोष्टी सांगत होत्या आपल्या आजीबाई, सांगायची की तुम्हाला गोष्टी, तशा गोष्टी त्या टाईप गोष्ट आहे ही. आणि काल्पनिक कथा म्हणजे की जे काही खरोखर नसतं ती कथा, त्याला आपण काल्पनिक कथा म्हणतो. तर अशा टाईपची कथा आज आपण आपल्या स्टोरीमध्ये घेणार आहे. तर बघा, स्टोरी आहे. स्टोरी इज कलेक्ट ऑफ अ फॅबल इज अ व्हेरी शॉर्ट स्टोरी इज द मोरल प्रिन्सिपल. म्हणजे स्टोरीमध्ये मोरल राहणार आहे काहीतरी, म्हणजे काहीतरी आपल्याला ते सांगून जाणार आहे ती स्टोरी. तर अशा टाईपची स्टोरी आहे. तर 7th स्टँडर्डची स्टोरी आहे ही बघा. 2.2 फॅबल. अ फॅबल इज अ व्हेरी शॉर्ट स्टोरी usually with animal characters or even animated things that speak. A fable usually end with message or morals. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की कशी स्टोरी आहे ही. शॉर्ट आणि छोटीशी स्टोरी आहे आणि ही तुम्हाला काहीतरी सांगून जाणार आहे. A fable usually end with message or a moral. It tell you about a way of the world and how one should behave in society. आणि ही स्टोरी अशी आहे की तुम्हाला सोसायटीत कसं राहायचं हे सांगून जाईल. तर बघा, these two fables came from Aesop, the famous Greek story teller. म्हणजे ग्रीकची स्टोरी आहे, म्हणजे ग्रीक प्रांतातली, आणि ही छोटीशी आहे. ही स्टोरीज वेअर टोल्ड अँड रिटोल्ड इन मेनी कंट्रीज अकॉर्डिंग टू देअर ओन लोकल कंडिशन्स. म्हणजे ही जी स्टोरी आहे तुम्हाला वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वेगवेगळ्या प्रांताच्या लोकांनी सांगितलेली आहे, तशी ही स्टोरी आहे. आता बघा, हिअर द स्टोरी ऑफ द टाउन माऊस अँड कंट्री माऊस इज रिटोल्ड इन द इंग्लिश स्टाईल. म्हणजे स्टोरी आहे टाउन माऊस आणि सिटी माऊस. म्हणजे बघा, शहरातला उंदीर आणि खेडेगावातला उंदीर, आणि ही स्टोरी दोघांची कंपेअर केलेली आहे. म्हणजे शहरातले लोक स्वतःला हे समजतात ना खूप अप टू डेट, तसा हा उंदीर पण स्वतःला कसा समजतो बघा. म्हणजे हा शहरातला उंदीर वेगळा आणि खेडेगाव मधला उंदीर वेगळा. तर ह्या उंदिराबद्दल तुम्हाला छोटीशी स्टोरी आहे. एक स्टोरी आहे आणि एक दुसरी एक स्टोरी. म्हणजे एकाच तुम्हाला लेसन मध्ये, म्हणजे युनिट 2.2 मध्ये तुम्हाला 2 स्टोऱ्या याच्यात मिळालेल्या आहेत. तर सर्वप्रथम आपण तुम्हाला विचारते मी, डू यू लाईक टू रीड स्टोरीज? तुम्हाला स्टोरी ऐकणे आवडतं का? रीड करणे आवडतं? म्हणजे वाचणे पण आवडतं, लिहिणे पण आवडतं. मग तुम्हाला अशा ॲटलिस्ट 5 फेवरेट स्टोरीज, तुम्हाला 5 फेवरेट स्टोरीचे नावं नंतर लिहून आणायचे. यू मेनी लिस्ट स्टोरीज फ्रॉम एनी लँग्वेज. तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये ते लिहू शकता. नाव यूज वन ऑर मोर द फॉलोइंग स्टोरीज टाईप टू डिस्क्राईब युअर फेवरेट स्टोरीज. आणि तुम्ही काय करू शकता, अशा टाईपच्या स्टोरीज, म्हणजे की आता मी तुम्हाला जशी लिस्ट देते, फ्लोक टेल म्हणजे लोककथा, आणि परेबल म्हणजे पौराणिक कथा, आणि हॉरर स्टोरी, हॉरर म्हणजे भयंकर है ना, ज्याला म्हणू आपण भीतीदायक हॉरर म्हणजे, आणि फेरी टेल म्हणजे परीची कथा, आणि डिटेक्टिव्ह स्टोरीज. डिटेक्टिव्ह माहिती आहेत ना, है ना, शोध घेतात कुणी काही म्हणजे गुप्त काही केलं असेल, कुणी कोणाची चोरी केली असेल, कुणी कोणाला मारलं असेल, अशा लोकांची ते काय करतात, डिटेक्टिव्ह स्टोरीज शोधून काढतात. मेथॉलॉजी म्हणजे दंतकथा, आणि रिलेस्टिक म्हणजे वास्तववादी, जिथे वास्तव आहे तशी स्टोरी. एनकॉर्डेड म्हणजे जिथे ह्या टाईपच, म्हणजे जशी मेथॉलॉजी दंतकथा आहे तशा टाईपच. चाइल्डहुड स्टोरीज लहान मुलांच्या स्टोरीज. पॉलिटिकल राजकीय. कॉमेडी म्हणजेच कशी, कॉमेडी म्हणजे काय, हसणारी है ना, हसवणारी. आणि स्टेरी इन्स्पायरिंग म्हणजे असे खूप आहेत. मग आता मोटिवेशनल,
कॉमिक्स तर माहिती आहे सर्वांना. मोटिवेशनल म्हणजे तुम्हाला जे की मोटिव्ह करतात काहीतरी करायला, इन्स्पायर करतात. इन्स्पायर म्हणजे तुम्ही केलं पाहिजे अशा चांगल्या चांगल्या गोष्टी, तशा टाईप. मग आता बघा फॅबल्स पण आहे, म्हणजे फॅबल्स पण तशातली स्टोरी. सायन्स फिक्शन, फॅन्टॅस्टी, हिस्टोरिकल, ॲडव्हेंचर, विथ द हॅमर, रोमॅन्टिक, स्कूल स्टोरीज, सोशल, अँड स्टोरी विथ द ट्विस्ट, आणि ट्रॅजेडी, मोरल स्टोरीज. आता हे तुम्हाला इकडच्या मी नंतर, पण आता ह्या तुम्हाला ज्या सांगितल्या ह्या तुम्हाला समजणाऱ्या आणि तुमच्या पाठात आहेत ह्या सांगितल्या. आता बघा मग आपण असं विलेज, सिटी, फॉरेस्ट रिलेटेड टू फॉलोइंग. अलाउ द स्टुडंट टाइम टू लिस्ट देअर स्टोरीज. राईट द टेलर 25-30 देम ऑन द ब्लॅकबोर्ड. म्हणजे ब्लॅकबोर्डवर पण लिहून आपण याचा सराव करू शकतो आणि कोणत्याही लँग्वेजमध्ये करू शकतो. तर अशी स्टोरी मी आता सुरू करणार आहे. तर आपल्याला स्टोरी करायची सुरुवात आहे. द टू फ्रेंड्स अँड द बियर. बघा, द टू फ्रेंड्स अँड द बियर स्टोरी आहे. द टू फ्रेंड्स अँड द बियर म्हणजे दोन मित्र, टू फ्रेंड्स अँड द बियर, आणि अस्वलाची कथा. बियर माहिती आहे तुम्हाला, अस्वल. Two friends were traveling together through a wood. Then suddenly they came across a bear. The bear saw the travel and rushed out upon them. म्हणजे बघा, दोन मित्र होते आणि दोन्ही मित्र कसे होते, ट्रॅव्हलिंग करत होते. तेवढ्यात काय झालं, अचानक म्हणजे ट्रॅव्हलिंग करता करता व्हेन द स्टुडंट दे केम अक्रॉस अ बियर. त्यांना जाता जाताच तिथे काय भेटला, बियर. बियर अक्रॉस होत होता म्हणजेच चालला होता तो रस्त्याने. त्यांना तो म्हणजे इथे दोन मित्र होते आणि त्याच्यामधून ते बियर चालला होता. मग बघा, द बियर सॉ ट्रॅव्हल्स अँड रश आउट अपॉन द ट्रेन. वन ऑफ द ट्रॅव्हल वॉज अ गुड क्लाइम्बिंग ट्री. एक कसा होता, त्याला चढता येत होतं. तो पटकनी काय केलं, त्याने झाडावर चढला एकदम. म्हणजे पटकन तो कुठे गेला, झाडावर चढला. कारण अस्वल गेलं ना मधून. अस्वल आपल्याला अटॅक करतो माहिती आहे ना तुला अंगावर, तसा. मग विदाउट वेटिंग फॉर हिज फ्रेंड, त्याने दुसऱ्या मित्राचा विचार नाही केला. दोघंही मित्र सोबत होते. एक मित्र झाडावर चढला आणि तिथून बियर चालला, तर दुसरा काय झालं, दुसऱ्याला सोडून दिलं त्यांनी. तो पटापट उंच झाडावर चढून गेला. मग आता अस्वल तर झाडावर चढू शकत नाही, तो तर वाचला ना. मग आता दुसरा जो होता त्याला आपल्या मित्राला सोडून दिलं त्यांनी. तसंच द अदर डिड नॉट नो व्हॉट टू डू. दुसऱ्याला मित्राला समजलंच नाही मी काय करू. तर he had heard and that bear do not bother with the dead animals, so he threw himself flat down upon the ground with his face in the dust. आणि त्याने काय केलं मग दुसऱ्या मित्राने, दोघं मित्र होते, एक मित्र वरती चढला, दुसरा राहिला. तर दुसऱ्या मित्राने काय केलं, पटकनी त्यांनी खाली जमिनीवर झोपला आणि आपल्या तोंडावर डस्ट म्हणजे धूळ तोंडावर टाकली आणि खाली झोपी गेला. आणि झोपी गेला. मग बियर आला. तुम्हाला माहिती आहे, बियर जो आहे म्हणजे अस्वल जो आहे तो मृत माणसाला कधीही छेडत नाही, खात नाही किंवा त्यांना तो मारत नाही. मेलेल्या माणसाला तो कधीच हे करत नाही, सोडून देतो तो मेलेला असला. मग ह्या दुसऱ्या मित्राने काय केलं, एक मित्र झाडावर चढला, दुसऱ्या मित्राने तोंडावर धूळ ओढून घेतली आणि खाली फ्लॅटमध्ये झोपून घेतलं. मग आता बियर आला. त्याने काय केलं पाहता, बियरनी पाहिलं ते. द बियर कमिंग अप हिम पुट this muzzle close to his ear and sniffed, but the man lay very quickly on the ground and did not even breathe. At least with a groan it shook its head and shook off. म्हणजे बघा, दुसऱ्या मित्राने काय केलं, तोंडावरती माती घेतली, धूळ घेतली आणि झोपून राहिला. आणि बियर आला. बियरनी त्याच्या तोंडाजवळ जाऊन त्याचा श्वासोश्वास चालू आहे का ते पाहिलं, ब्रीथ त्याची. आणि त्याच्या नोजजवळ त्यांनी आपलं नाक नेलं आणि त्याचं म्हणजे त्याचा वास घेतला, असं शोषून घेतलं. आपण वास घेतो ना एखाद्या फुलाचा, कसा आपण वास घेतो त्या पद्धतीने त्यांनी वास घेतला. मग त्याला वाटलं, अरे याचा श्वासोश्वास चालू नाही आहे, म्हणजे हा काय आहे, मेलेला आहे. मग काय झालं बघा, did not even breathe. At least with the gruel it shook its head and shook off. Then the fellow in the tree came down to his
promoted and laughing said, "What was it that master brain whispered to you?" म्हणजे बघा, he told me, said the other, never trust friend who deserted you at a pinch. मग त्याला जर पाहिलं आणि त्याचा मित्र कुठं झोपला होता, खाली, आणि एक मित्र कुठं होता, झाडावर. मग बियर तिथून त्यांनी हुंगून घेतलं, वास घेतला आणि तो निघून गेला. त्याला वाटलं हे मेलेला आहे का, आणि लगेच मग तो दुसरा मित्र खाली आला आणि तो म्हणाला की तुला काही बियरनी काही केलं नाही, ह्याचा अर्थ तुला काही करता आलं नाही, बियरने तुला वाचवलं नाही. दंत म्हणजे त्यांनी असं म्हटलं, द फेलो इन थ्री कम डाऊन टू हिज कॉमेंट अँड लाफिंग, आणि हसत म्हणाला, व्हॉट वॉज इट दॅट मास्टर विसपर्ड टू डू. म्हणजे तुझ्यापेक्षा तर तो अस्सल शहाणा आहे, तुला काही शहाणपण जमलंच नाही. म्हणजे बघा, त्याचा तर त्यांनी वाचवलं नाही, त्याला वाचवलं का त्यांनी, नाही वाचवलं. म्हणजे असा मित्र पाहिजे का, स्वतःला वाचवलं त्यांनी, स्वतः गेला आणि तो अस्वल गेल्यावर आला आणि त्यालाच शहाणपण शिकवायला लागला. म्हणून ही टोल्ड मी, सेड द अदर, नेव्हर ट्रस्ट द फ्रेंड हू डेझर्ट यू ॲट अ पिंच. असे मित्र कामाचे असतात का, की जे आपल्या संकटात कामाला येणार नाही. असे मित्र आपल्या कामाचे नाही. असे मित्र आपण संगत धरायला नको. असे मित्र पाहिजे की जे आपल्या प्रत्येक दुःखात सुखात भागीदार पाहिजे, आहे ना. जर असा बियर आला तर आपण त्यालाही घेऊन वरती चढलं पाहिजे ना, की त्याला सोडून द्यायचं संकटात आणि आपण आपला प्राण वाचवायचा नाही, है ना. असे कामाचे मित्र नाही. तर बघा, मग तुम्हाला हार्डवर्ड तुम्हाला ह्याच्यातले माहिती आहेत का. आता जसं की सडनली म्हणजे काय, अचानकपणे, है ना. सडनली म्हणजे काय, अचानक. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅबल्स म्हणजे दंतकथा. इनिमेट म्हणजे निर्जीव, चैतन्यहीन. बघा, ह्याचं मिनिंग होतं अचानक. ह्याचं काय होतं, सडनली म्हणजे अचानक. फॅबल्स म्हणजे की दंतकथा, है ना, ज्या की स्टोरी आधारित असतात त्याला दंतकथा म्हणून. आणि इनिमेटेड म्हणजे की निर्जीव. इनिमेटेड म्हणजे निर्जीव, की अशा ज्याला काही जीव नाही आहे, जसं वास्तव्य नाही आहे, जे चैतन्यहीन आहेत त्याला आपण म्हणू इनिमेटेड. तर तुम्हाला ही स्टोरी छोटीशी कळली का. आता ह्याचाच पार्ट आपण पुढे दुसरा बघणार आहे. दुसरी पण स्टोरी मी तुम्हाला दुसऱ्या तासिकेला घेत आहे. समजलं सर्वांना. ओके.